बघा, कुठे ना कुठे उद्या निवडणुकीचा निकाल कदाचित आपल्या अपेक्षा आहे तसा लागणार नाही. पण याच्यात नाराज होण्यासारखी गोष्ट नाहीये. कारण की मला पण वाटायचं आधी की ईव्हीएम मध्ये घोटाळा नाही होऊ शकत. जर ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला नाही, त्याचे निष्पक्ष इलेक्शन होत नाही हे आपल्याला समजलंय. इलेक्शन हे चुकीच्या पद्धतीने कसं होतंय ते आज कळालं आपल्याला. दुबार मतदान, ते शाहीचा प्रकार, ते बटणं दाबले जात नाहीये. म्हणजे असे खूप सारे प्रकार जे आपल्याला आज कळाले, अजून कळायचे बाकी आहेत. एवढं कळालं की इलेक्शन कमिशन आता बायस्ड आहे, विकली गेलेली आहे. त्याच्यात सगळे चोर लोक भरलेले. कुठे ना कुठे आपल्याला एवढं तर कळालंय की या मतदानाचा किंवा निवडणुकीचा आता फायदा नाहीये. पण याच्यात खचून जाण्यासारखं नाहीये. कधी ना कधी हे होणारच होतं. जसं की नेपाळमध्ये लोक रस्त्यावर उतरले आणि आज ना उद्या आपल्याकडे पण ते होणारच आहे, जर असंच चालत राहिलं तर. उद्या निकाल जर बरोबर लागला, कारण की आज बऱ्याच दिवसभर घटना चालत राहिल्या. तिकडे अविनाश जाधव ठाण्यामध्ये 2 तास 3 तास त्यांनी प्रयत्न केला की मशीन बदलून घ्या, तिथं बदललं नाही तरी. मग कुठे ना कुठे ही निवडणूक आपल्यासाठी एक शिकवण म्हणून होती की आपण यांना टॅकल करण्यासाठी जुने मार्ग आता वापरून काही फायदा नाही. इथं रस्त्यावर उतरावं लागेल, इथं सिस्टमच्या विरोधात आपल्याला लढावं लागेल. तेव्हा जाऊन हा महाराष्ट्र आधीसारखा शिवरायांचा महाराष्ट्र होईल, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.